गॅसवरती कढई ठेवली आणि कढईमध्ये साधारण 1 ते 1.5 पळी तेल घातलं. तेल गरम होऊ द्यायचं आहे. खूप असं कडकडीत सुद्धा करायचं नाही, तर मीडियम तेल तापू द्यायचं आहे. गॅसची फ्लेम सुद्धा मीडियम आहे आणि ह्या तेलामध्ये पनीरचे तुकडे घालायचे आहे आणि परतून हलके असे फ्राय करून घ्यायचे आहे. म्हणजेच हे तुकडे आपल्याला तळून घ्यायचे आहे. पनीरचे तुकडे हे तेलामध्ये तळत असताना अगदी अलगद हातानेच पलटवायचे आहे. अधूनमधून तेलामध्ये हे तुकडे पलटून अशा प्रकारे आपल्याला हे तुकडे तळून घ्यायचे आहे. खूप जास्त ब्राऊन रंगावरती येईपर्यंत सुद्धा तळायचे नाही किंवा जास्त पांढरे सुद्धा राहू द्यायचे नाही. बघू शकता या ठिकाणी अशा प्रकारे हे पनीर आपण तळून घेतलेलं आहे. तळून घेतल्यानंतर तेलाच्या बाहेर काढायचं आहे. काढताना पूर्णपणे तेल हे निथळून घ्यायचं आहे यानुसार आणि मगच काढायचं आहे. सगळे हे पनीर कढईच्या आतून काढून घेतलेलं आहे. आता कढई गॅसवरती ठेवायची आहे. मी फक्त कढई बदलून घेतलेली आहे. तेल मात्र ज्या तेलामध्ये आपण पनीर तळून घेतलेलं होतं ना, तेच कढईच्या आतलं तेल घेतलेलं आहे. सोबतच 1 चमचा यामध्ये तूप घालायचं आहे. तूप किंवा बटरचा सुद्धा वापर करू शकता. मी या ठिकाणी साजूक तूप घातलं. तर या ठिकाणी 2 मोठ्या साईजचे कांदे बारीक असे चॉपरमध्ये चॉप करून घेतलेले आहे. अगदी बारीकच चिरायचा आहे कांदा. कांदा घातला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. कांदा हा भाजत असतानाच त्यामध्ये लसूण आल्याची पेस्ट घालायची आहे. तर या ठिकाणी 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा याची फाईन अशी पेस्ट करून घेतलेली आहे किंवा खलबत्त्यामध्ये सुद्धा अगदी बारीक तुम्ही कुटू शकता. ही पेस्ट सुद्धा कांद्यासोबत परतून घ्यायची आहे तेलामध्ये. बघू शकता या ठिकाणी कांदा असा हा भाजून झालेला आहे. कांद्याचा रंग हा बदललेला आहे. असा थोडासा ब्राऊन रंग आला का त्यामध्ये खडे गरम मसाले घालते. तर 2 तमालपत्रे, 1 इंच इतका दालचिनीचा तुकडा आणि 1 चक्री फूल. तर खडे गरम मसाले आपल्या चवीनुसार आपल्याला वापरायचे आहे. खडे गरम मसाले सुद्धा 1 ते 1.5 मिनिटासाठी परतून घ्यायचे आहे. त्यानंतर मग 2 मीडियम साईजचे टोमॅटो अगदी बारीक असे चॉपरमध्ये चॉप करून घेतलेले आहे. टोमॅटो छान मऊ होईपर्यंत आपल्याला परतवायचं आहे. गॅस अगदी कमी ठेवा. मंद गॅसवर ते छान असं हे भाजलं जातं आणि जळत सुद्धा नाही. मंद गॅसवरती साधारण 1 ते 1.5 मिनिटासाठी टोमॅटो सुद्धा कांद्यासोबत परतून घेतलेला आहे. छान असा मऊ झालेला आहे. त्यानंतरच मग यामध्ये काही मसाले घालायचे आहे. तर बटर पनीर मसाला घेतलेला आहे या ठिकाणी 1 चमचा. 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा धने पावडर आणि चिमूटभर हळद घालायची आहे. सगळे हे मसाले परतून घेऊ. मसाले हे भाजत असताना गॅस अगदी मंदच ठेवायचा आहे. मंद गॅसवरती मसाले व्यवस्थित असे भाजले जातात आणि भाजीला रंगही छान येतो. त्यासोबतच तरी सुद्धा छान येते. सगळे मसाले हे मिक्स करून घेतलेले आहे. आता मसाले छान भाजावे, जळावे नाही म्हणून त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. थोडंसं पाणी घातलं, मसाले छान परतून घ्यायचे आहे. साधारण 1 ते 1.5 मिनिटासाठी मसाले हे परतून घेतलेले आहे. बघू शकता छान तेल सुटायला लागलेलं आहे. त्यानंतरच मग यामध्ये क्रीम घालायचं आहे. क्रीम किंवा साय घालू शकता. आता क्रीम हे प्रत्येकाच्याच घरामध्ये वेळेवरती नसते, म्हणून या ठिकाणी मी साधारण 2 चमचे सायचा वापर करते. साय घालताना अगदी फ्रेश साय घाला. साय ही प्रत्येकाच्याच घरामध्ये सहज उपलब्ध होते, म्हणून सायचा वापर करा. 2 चमचे साय घातल्यानंतर परतून घ्यायचं आहे. ह्या भाजीमध्ये क्रीम किंवा साय नक्कीच घाला. अगदी चविष्ट ही भाजी लागते. न खाणारे सुद्धा अगदी आवडीने बोटं चाटून पुसून खातील एवढी मस्त अशी ही भाजी लागत असते. बनवायला तुम्ही पाहिलेच किती सोपी आहे आणि अगदी मोजक्या साहित्यामध्ये आपण ही भाजी केलेली आहे. या मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत मसाले गॅस अगदी कमी ठेवून परतवायचे आहे. बघू शकता तेल हे सुटायला लागलेलं आहे. असे छान व्यवस्थित मसाले हे शेकून झाले का त्यानंतरच मग त्यामध्ये पाणी टाकायचं आहे. साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी हे गरम करून घेतलेलं होतं आणि कडकडीत गरम पाणी हे भाजीमध्ये घातलं. तर ही भाजी हॉटेलमध्ये अशी घट्टसरच मिळते. तर घट्टसरच राहू द्यायची आहे. जास्त पातळसर करायची नाही. घट्टसर ही भाजी चवीला छान लागते. इतपत ही घट्टसर आहे. गॅस अगदी कमी ठेवलेला आहे. आता पाणी टाकल्यानंतरच त्यामध्ये मग मीठ घालायचं आहे. म्हणजे मिठाचा अंदाज व्यवस्थित आपल्याला येतो. साधारण 1 चमचा मीठ टाकलं. मिक्स करून घ्यायची आहे भाजी आणि भाजीला उकळी येऊ द्यायची आहे. भाजीला उकळी येत असतानाच त्यामध्ये जे आपण पनीरचे तुकडे पनीर तळून ठेवलेलं होतं ना, ते पनीर घालायचं आहे. भाजी ही मिक्स करून घ्यायची आहे. भाजीला मस्त अशी चव येण्यासाठी वरतून थोडीशी अर्धा चमचा कस्तुरी मेथी टाकायची आहे अशी क्रश करून.
बघू शकता या ठिकाणी भाजीला काय मस्त असा रंग आलेला आहे आणि अगदी परफेक्ट अशी ही मोजक्या साहित्यात आणि 10 ते 15 मिनिटात तयार होणारी अशी ही भाजी आहे. अगदी झटपट होते. घरी खाण्यासाठी सुद्धा आपण करू शकतात किंवा पाहुणे मंडळी आले त्यांच्यासाठी सुद्धा अगदी झटपट काय करावी भाजी, काही सुचत नसेल तर ही पनीरची भाजी आपण करू शकतो. वरतून थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली आणि आकर्षक दिसण्यासाठी 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आहे. दिसायला जेवढी छान दिसत आहे ना, तेवढीच चवीला सुद्धा मस्त अशी लागते. तर मार्केटमध्ये 2 प्रकारचे टमाटर येतात, तर कोणता घ्यायचा ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगते. तर मी या ठिकाणी अर्धा किलो हे टमाटे घेतलेले आहे. तर हे हायब्रिड टमाटर आहे. अशा आकाराने थोडेसे लांबट असतात. तर त्याविरुद्ध अशा प्रकारचे सुद्धा येतात, हे गोलाकारामध्ये असतात आणि हे देशी टमाटर आहे. तुम्ही पाहू शकतात या प्रकारचे हे टमाटर आंबट असतात. तर आपल्याला हे देशी टमाटर न घेता हायब्रिड टमाटरचा वापर करायचा आहे आणि मस्त असे लाल पिकलेलेच टमाटर घ्यायचे आहे. 1 किलो कांदे घेतलेले आहे. अर्धा किलो टमाटर आहे म्हणून 1 किलो कांदे, आलं आणि मिरच्या. टमाटो घेताना आपल्याला कच्चा अजिबात घ्यायचा नाही. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मस्त असे लाल आणि एकसारखे असे फ्रेश टमाटर घेतलेले आहे पिकलेले. आता घेतलेले अर्धा किलो टमाटर आपल्याला चिरून घ्यायचे आहे म्हणून चॉपिंग बोर्डकडे वळूया. टमाटरचा देठाचा भाग हा काढून घ्यायचा आहे. हा थोडासा कडवट लागतो चवीला. असा काढून घेतल्यानंतर 2 भाग करायचे आहे आणि त्यानंतर 3 फोडी करून अशा प्रकारे टमाटर हे कट करायचे आहे. टमाटर हे अशा प्रकारे चिरायचे आहे आणि त्यानंतर एखादी बाउलमध्ये काढत घ्यायचे आहे. ह्याच पद्धतीने बाकीचे सगळे टमाटर आपल्याला चिरून घ्यायचे आहे. देठ काढायचा आणि अशाच पद्धतीने ह्या फोडी करायच्या आहे. टमाटर हे चिरून झालेले आहे. त्यानंतर आपल्याला कांदे सुद्धा चिरून घ्यायचे आहे. तर घेतलेले 1 किलो कांदे हे चिरून घेते. कांद्यांचा देठाचा भाग अशा प्रकारे हा काढायचा आहे आणि त्यानंतर अगदी बारीक स्लाइडमध्ये हे कांदे चिरायचे आहे. मोठा असला तर अशा प्रकारे 4 फोडी करून आणि मग या प्रकारे चिरून घ्या, म्हणजे अगदी पटकन कांदा हा चिरला जातो. याच प्रकारे सगळे आपल्याला कांदे हे चिरून घ्यायचे आहे. आता कांदा आणि टमाटो चिरून झालेले आहे अशा प्रकारे. त्यासोबतच घेतलेलं आलं सुद्धा आपल्याला सोलून घ्यायचं आहे. आल्याची साल काढून घेतली. त्यानंतर आल्याचे सुद्धा आपल्याला अशा प्रकारे अगदी बारीक स्लाइडमध्ये तुकडे करायचे आहे. आलं सुद्धा असं स्लाइडमध्ये चिरून घेतलं. त्यानंतर ह्या 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. मिरच्यांचे देठ काढायचे आहे आणि मिरच्या सुद्धा अशा बारीक चिरून घ्यायचे आहे. आता सगळं घेतलेलं साहित्य हे चिरून झालेलं आहे. कांदा, टमाटर, आलं, मिरची ह्या प्रकारे. त्यासोबतच लसूण सुद्धा 2 जुडी घेऊन तो सोलून घेतलेला आहे. साधारण मीडियम साईजची 1 वाटी लसूण. आता गॅसवरती कढई ठेवली आणि कढईमध्ये सोयाबीनचं तेल घेतलेलं आहे मी ही ग्रेव्ही करण्यासाठी. साधारण 1 मोठी वाटी तेल टाकलं. तेल हलकंसं गरम होऊ द्यायचं आहे. त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकायचे आहे आणि लगेचच त्यामध्ये काळी मिरी घेतलेली आहे. साधारण 10 ते 12 आणि 10 ते 12 लवंग, 3 तेजपत्ते टाकायचे आहे आणि 1 छोटा दालचिनीचा तुकडा. एवढे हे खडे मसाले असे टाकलेले आहे. थोडेसे हलके परतून घ्यायचे आहे. लगेचच त्यामध्ये मिरची आपण चिरून घेतलेली आहे मिरची टाकायची आहे. त्यासोबतच लसूण सुद्धा टाकायचा आहे आणि परतून घ्यायचं आहे. आता हे मसाले, मिरची आणि लसूण सगळ्यांना असं थोडासा लालसर रंग येऊ द्यायचा आहे. तोपर्यंत परतून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम कमी ते मीडियम ठेवा, म्हणजे मसाले हे लगेच जळणार नाही. आणि अशा प्रकारे परतून घेतलं का एकसारखे असे सगळ्या बाजूंनी हे मसाले, लसूण सगळे एकसारखे छान असे भाजले जातात. असं थोडंसं 1 मिनिट परतून घेतलं का त्यामध्ये 1 वाटी खोबऱ्याचे काप घेतलेले आहे. ते काप टाकून परतून घ्यायचं आहे. मस्त कमी ते मीडियम गॅसवरती हे मसाले आपण परतून घेत आहोत.
आता लसूण, बाकी सगळं साहित्यांना असं थोडासा लालसर रंग आलेला आहे ह्या प्रकारे. त्यानंतर मग आलं घालायचं आहे आणि आलं थोडंसं परतून घेतलं का त्यामध्ये हे कांदे चिरून घेतलेले आहे, कांदे घालायचे आहे आणि परतून घ्यायचे. चिरलेला कांदा जेव्हा आपण मसाल्यासाठी हा कढईमध्ये घालतो त्यावेळेस तो भरपूर दिसतो आणि जसा तो भाजला जातो तसा तो कमी होतो. परतून घ्यायचा आहे कांदा. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हा भाजून झालेला आहे आणि कमी सुद्धा झालेला आहे. रंगही बदललेला आहे कांद्याचा, असा मऊ झालेला आहे. त्यानंतरच मग या ठिकाणी 15 ते 20 काजू घेतलेले आहे. यासोबतच तुम्ही मगज बी येते ना ती सुद्धा टाकू शकता. मगज बी घालत असाल तर काजूचं प्रमाण थोडं कमी घेऊ शकता. 10 ते 12 काजू घ्या आणि थोडे मगज बी घ्या. मिक्स करून हे सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे. गॅस अजिबात आपल्याला मोठा करायचा नाही, कमी ते मीडियम गॅसवरती हे व्यवस्थित मसाले भाजायचे आहे. त्यानंतर चिरून घेतलेला टोमॅटोचे काप सुद्धा टाकायचे आहे आणि परतून घ्यायचंय. टमाटर सुद्धा सगळ्या मसाल्यांमध्ये व्यवस्थित असा हा परतून घेतला आणि त्यानंतरच मग यावरती झाकण ठेवायचं आहे आणि साधारण 2 मिनिटापर्यंत असंच राहू द्यायचं आहे. म्हणजे टोमॅटो आणि कांदा छान असा मऊ होईल. तर 2 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवते. टोमॅटो हा असा मऊ झालेला आहे आणि रंगही तुम्ही पाहू शकतात बदललेला आहे. सगळे मसाले व्यवस्थित असे भाजले गेलेले आहे. तुम्ही पाहू शकता टोमॅटो सुद्धा मस्त असा मऊ झालेला आहे आणि कांदा सुद्धा. त्यानंतर गॅस आता बंद करायचा आहे आणि हे जे भाजून घेतलेले मसाले आहे ना हे पूर्णपणे आपल्याला थंड होऊ द्यायचे आहे. थंड झाल्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे. त्यासाठी मोठं मिक्सरचं भांडं घेतलं आणि यामध्ये मसाले हे टाकायचे आहे भाजून घेतलेले. त्याआधी तेजपत्त्याचं काम आता संपलेलं आहे म्हणून तेजपत्ता काढून घ्यायचा आहे आणि राहिलेला सगळा मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते आणि वाटून घ्यायचा आहे. वाटत असताना मात्र या मसाल्यामध्ये एकही थेंब आपल्याला पाण्याचा वापरायचा नाही. पाणी न घालता असंच मिक्सर लावून एकदम स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची आहे. या प्रकारे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त छान असे बारीक वाटण झालेलं आहे. अशा प्रकारेच हा मसाला वाटून घ्यायचा आहे. तर मसाल्यामध्ये पाणी का घालायचं नाही तर आपल्याला हा जो मसाला आहे तो स्टोअर करून ठेवायचा आहे, म्हणजे साठवून ठेवायचा आहे, म्हणून पाणी वापरायचं नाही. त्यानंतर गॅसवरती कढई ठेवते आणि कढईमध्ये पुन्हा आपल्याला एक मोठी वाटी सोयाबीनचं तेल टाकायचं आहे. तेल गरम होऊ द्यायचं आहे आणि तेल गरम झालं का हलकंसं त्यामध्ये हा मसाला वाटून घेतलेली ही ग्रेव्ही आहे ना ती टाकायची आहे. पूर्ण टाकायची नाही तर अगदी थोडीशीच टाकलेली आहे, अर्धीपेक्षाही कमी. तेलामध्ये परतून घेते. गॅस कमी ठेवलेला आहे आणि कमी गॅसवरती हे मसाले आपल्याला आता भाजून घ्यायचे आहेत. असं थोडंसं हे परतून घेतलं का त्यामध्ये आपल्याला काही मसाले टाकायचे आहे. तर मसाल्यांमध्ये सगळ्यात आधी टाकू थोडासा हिंग आणि आता ही साधारण पाऊण वाटी मिरची पावडर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी धने पावडर. त्यासोबतच पाव चमचा हळद. एवढे हे सुके मसाले टाकून परतून घेऊ. तर ही जी मी मिरची पावडर तुम्हाला दाखवलेली आहे ना ती मी घरीच बनवलेली आहे आणि मीडियम चवीला आहे ती. तुम्ही घेतलेली मिरची पावडर ही कशी आहे, चवीला तिखट आहे का मीडियम आहे त्यानुसार तुम्ही मिरची पावडरचं प्रमाणही वापरू शकतात. तुम्हाला जर का अशा प्रकारची मिरची पावडर हवी असेल तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअप नंबर आहे तो, त्यावरती तुम्ही ऑर्डर करू शकता. धने पावडर, मिरची पावडर, आणखी इतरही प्रकारचे मसाले त्यावरती तुम्हाला घरपोच मिळतील. असा हा मसाला परतून घेतलेला आहे, सुके मसाले, आणि त्यानंतरच तेल सुटल्यानंतर ही ग्रेव्ही या मसाल्यामध्ये टाकायची आहे राहिलेली सगळी. आता मिक्सरच्या भांड्याला ही काही ग्रेव्ही चिटकते, संपूर्ण आपल्याला काढूनच घ्यायची आहे पण तरी सुद्धा चिटकते. तर यामध्ये पाणी वगैरे घालायचं नाही. तर यामध्ये पाणी टाकून मी संध्याकाळच्या भाजीसाठी वापर करून घेईल त्याचा, अजिबातही फेकायचं नाही. आता हे मसाले, हे ग्रेव्ही सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे. गॅस मात्र कमीच ठेवायचा आहे आणि कमी गॅसवरती हे मसाले मस्त आपल्याला होऊ द्यायचे आहे.
आता तुम्ही पाहू शकता आपण लगेचच परतून घेत आहोत, तेल सुटत नाही. पण जसं परतून घेतो ना तसा रंगही बदलतो आणि ह्या ग्रेव्हीला छान तेलही सुटायला लागतं. पुन्हा मी सांगते, गॅस मात्र कमी ठेवा. कमी ठेवाल तरच ग्रेव्हीला छान रंगही येतो आणि तेलही सुटते. आता हे मस्त परतून घेतलेलं आहे. तर आता यावरती झाकण ठेवते आणि साधारण 2 ते 3 मिनिटापर्यंत असंच राहू द्यायचं आहे झाकून. साधारण 2 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवते. मध्यंतरी एक वेळेस ही ग्रेव्ही परतून घेतलेली होती आणि त्यानंतर 2 ते 2.5 मिनिटांमध्येच मस्त मसाला हा भाजला गेलेला आहे. रंगही तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मस्त आलेला आहे आणि छान तेल सुद्धा सुटलेलं आहे. किती सोपी पद्धत आहे मसाला बनवण्याची, पण अतिशय चविष्ट हा मसाला होत असतो आणि या मसाल्यापासून भाज्या सुद्धा अगदी झटपट होत असतात. यामध्ये आपण मीठ घातलेलं नाही, तर मीठ आणि पाणी न घालता अशा प्रकारे हा मसाला आपण बनवला तर 15 दिवस काय 1 महिन्यापर्यंत सुद्धा हा मसाला आरामशीर फ्रीजमध्ये मस्त टिकतो, अजिबात खराब होत नाही. मस्त असा मसाला झालेला आहे. त्यानंतर गॅस बंद करते आणि एखादी डब्यामध्ये हा मसाला आपल्याला भरून ठेवायचा आहे आणि थंड झाल्यानंतर मग फ्रीजमध्ये आपण ठेवू शकतो. असा 1 चम्मचभर मसाला घ्यायचा आणि त्यापासून भाजी कशी बनवायची, अगदी झटपट 2 ते 5 मिनिटाच्या आतमध्येच भाजी ही होत असते. तर मंडळी, ह्या मसाल्यापासून आपण 100 पेक्षाही जास्त वेगवेगळ्या अशा प्रकारच्या भाज्या बनवून घेऊ शकतो. अगदी झटपट होतात आणि चविष्टही होतात. मग भाजी बनवायला सुरुवात करूया. गॅसवरती कढई ठेवली. गॅस बंदच आहे. कढईमध्ये आपल्याला तेल वगैरे टाकायची काही गरज नाही. तर फक्त हा मसाला टाकायचा आहे. तर आता मी तुम्हाला 4 व्यक्तींना पुरेल इतपत भाजी बनवून दाखवत आहे. चमचची साईजही तुम्ही पाहू शकता, मीडियम साईजचा चमच आहे. तर 2 चमच मसाला कढईमध्ये टाकला. त्यानंतर गॅस चालू करते. गॅस चालू केल्यानंतर गॅसची फ्लेम जी आहे ती कमीच ठेवायची आहे. मसाला फक्त आपल्याला हा गरम करून घ्यायचा आहे. मसाला कढईमध्ये घालण्याच्या आधीच मी काही भाज्या बॉईल करून घेतलेल्या होत्या. तर ह्या पातेल्यामध्ये फ्लावर आणि वाटाणे शिजवून घेतलेले आहे. भाज्या ह्या अर्धवटच अशा आपल्याला शिजवायच्या आहे. तुम्ही पाहू शकतात अशा ह्या कडक आहेत. अर्धवट शिजलेल्या भाज्या या मसाल्यामध्ये टाकायच्या आहे आणि परतून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, सकाळी खूप घाई होते. तुम्ही जर का जॉबला जात असाल किंवा मुलं असतील, लहान मुलं शाळेत जात असतील, नवरोबाच्या डब्याची घाई असते. अशा वेळेस हा मसाला तुम्ही बनवून ठेवला ना, आठवडाभरासाठी किंवा 15 दिवसासाठी सुद्धा बनवून घेऊ शकता आणि ही भाजी तर फक्त 5 मिनिटांमध्येच अशी डब्यासाठी आपण भाजी ही बनवून घेऊ शकतो. आता डब्यासाठी कशी बनवायची आणि घरी पातळ खाण्यासाठी भाजी कशी करायची तेही आपण पाहू. भाज्या टाकल्या, थोडंसं परतून घेतलं. मसाल्यामध्ये आपण मीठ घातलेलं नव्हतं म्हणून चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता तुम्ही कितपत भाजी करायची आहे तुम्हाला त्यानुसार मीठ टाकायचं आहे आणि मसालाही घ्यायचा आहे. परतून घ्यायचं आहे. ते पाहू शकतात फक्त 2 मिनिटांमध्येच अशी ही डब्यासाठीची अगदी झटपट भाजी तयार झालेली आहे. किती मस्त दिसत आहे. जेवढी दिसायला मस्त दिसत आहे तेवढी चविष्ट सुद्धा ही भाजी लागते. आता आपल्याला थोडीशी पातळ ग्रेव्हीची भाजी करायची झाली तर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं. भाज्या मी शिजवून घेतलेल्या होत्या, त्या शिजवलेल्या भाज्यांचे हे पाणी टाकते आणि मिक्स करून घेते. आता ही झाली थोडीशी पातळसर भाजी, अशी घट्टसर ग्रेव्हीची मिक्स करून घ्यायची आहे. फक्त साधारण 1 ते 1.5 मिनिटापर्यंत ही भाजी आपल्याला शिजू द्यायची आहे. कारण अर्धवट आपण ह्या भाज्या शिजवून घेतलेल्या होत्या म्हणून जास्त शिजू द्यायची काही गरज नाही. फ्लावर आणि वाटाणे घातले आपण या ग्रेव्हीमध्ये, ते अर्धवटच असे शिजवून घेतलेले होते. कारण की जर का जास्त शिजवलेल्या भाज्या घेतल्या असत्या तर आता परतत असताना ती भाजी तुटली असती, फ्लावरचे तुकडे झाले असते. म्हणून केव्हाही भाज्या ह्या थोड्याशा अर्धवटच शिजलेल्या घाला, म्हणजे नंतर त्या शिजतात. आता यापेक्षा थोडीशी पातळसर भाजी हवी असली, ही तिसरी स्टेप आहे भाजीची, थोडीशी पातळसर हवी असली तर यामध्ये आणखी थोडंसं पाणी टाकायचं. पाणी घालताना मात्र गरमच पाणी वापरायचं आहे आणि वरतून थोडीशी कोथिंबीर. तर जर का भातासोबत भाजी खायची झाली तर थोडीशी अशा प्रकारची आपण पातळसरी भाजी करून घेऊ शकतात. आता आपण भाजीचा दुसरा प्रकार पाहूया. दुसरी भाजी बनवण्यासाठी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. हीच ग्रेव्ही घ्यायची आहे. आता भाजी फक्त मी 2 लोकांसाठी करत आहे म्हणून फक्त 1 चमचा ही ग्रेव्ही घेते. थोडीशी परतून घेते
फक्त गरम करून घेते आणि यामध्ये 2 बटाटे मीडियम साईजचे बटाटे शिजवून घेतलेले होते आणि बटाट्याची सालं काढून बटाटे सुद्धा अशा प्रकारे कट करून घेतलेले आहे. बटाटे घालायचे आहे आणि परतून घ्यायचे आहे. यामध्ये चवीनुसार मीठ टाकू आणि मिक्स करून घेऊ. बघा, भाजी बनवण्याची किती सोपी पद्धत आहे. घरामध्ये कुठल्याही प्रकारचा पसारा न करता अगदी झटपट ही भाजी होते. अशीच ही सुकी भाजी बटाट्याची आपली ही तयार होत असते. टिफिनमध्ये द्यायला तर अतिशय उत्तम. घरी सुद्धा खाऊ शकतात मुलांच्या टिफिनला सकाळी किंवा नवरोबाच्या टिफिनसाठी डब्याला अशा प्रकारची भाजी आपण बनवू शकता. जर का हीच भाजी आपल्याला पातळ करायची असेल तर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं गरम, साधारण 1 कप, आणि परतून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता मस्त अगदी 1 ते 2 मिनिटांमध्येच ही बटाट्याची भाजी झालेली आहे. वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची, 1 ते 1.5 मिनिटं शिजू द्यायची आणि खाण्यासाठी आता ही जी भाजी आहे बटाट्याची तयार झालेली आहे. दिसायलाही मस्त आणि चवीलाही मस्त, अतिशय चविष्ट अशी ही भाजी, अगदी झटपट. तर अशाच पद्धतीच्या आपण भरपूर साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बनवून घेऊ शकता. जशी हॉटेलमध्ये मिळते ना बटाटा रस्सा, तशाच पद्धतीची ही भाजी झालेली आहे. आता ह्या भाज्या मी तुम्हाला काढून दाखवते. फ्लावर आणि वाटाण्याची भाजी किती मस्त दिसत आहे. तर जशा हॉटेलच्या भाज्या असतात ना अशा घट्टसर ग्रेव्हीच्या, तशाच ह्या भाज्या होत असतात या प्रकारे. आता ही बटाट्याची भाजी सुद्धा झालेली आहे. यामध्ये पाणी कितपत ऍड करायचं हे तुमच्या आवडीप्रमाणे आहे, पण अशा प्रकारची भाजी चवीला मस्त लागते. अगदी झटपट आपण ह्या 2 भाज्या बनवून घेतलेल्या आहे. अगदी हॉटेलमध्ये मिळते ना तशाच प्रकारची ही भाजी झटपट होत असते. न खाणारेही अगदी आवडीने खातील अशा प्रकारच्या आणि अशा चवीच्या ह्या भाज्या होत असतात. आता मी अशाच झटपट होणारा भाजीचा तिसरा प्रकार दाखवते. तिसरी प्रकारची भाजी आहे ती म्हणजे सोयाबीन वडीचा मसाला. तर 1 वाटी भरून सोयाबीन वड्या घेतलेल्या आहे. पसरट बाउलमध्ये त्या टाकायच्या आहे. त्यामध्ये थंडच पाणी घालते सुरुवातीला आणि पाणी घालून अशा प्रकारे ह्या वड्या आपल्याला धुवून घ्यायचे आहे, म्हणजे यावरती काही धूळ वगैरे असेल तर ती निघून जाते. वड्याच्या आतमधलं पाणी हे काढून घेतलं. आता यामध्ये पुन्हा पाणी घालायचं आहे. तर या ठिकाणी 2 ग्लास पाणी हे कडकडीत असं गरम करून घेतलं आणि हे उकळतं पाणी या वड्यांमध्ये टाकायचं आहे. सोयाबीनच्या वड्या बुडतील इतपत पाणी टाकलं. आता यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे, साधारण पाव चमचा मीठ टाकलं आणि मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी हे गरमच घालायचं आहे आपल्याला, असं कडकडीत. मिक्स करून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनिटापर्यंत असंच हे झाकून राहू द्यायचं आहे. 10 मिनिटं झालेले आहे. झाकण हे उघडून घेते आणि हे आपल्याला गार होऊ द्यायचं आहे. गार झाल्यानंतर या वड्यांमध्ये अशा प्रकारे हे पाणी आहे ते पाणी संपूर्ण काढून घ्यायचं आहे. त्यासाठी वड्या अशा हातात घ्यायच्या आणि मूठमध्ये घेऊन दाबून घ्यायच्या आहे. आता सगळ्या वड्याच्या आतील पाणी हे अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे. असं घट्ट हे पिळून घ्यायचं आहे. पिळलं का संपूर्ण पाणी हे निघते. अशा ह्या वड्या तयार झालेल्या आहे. यामध्ये अजिबात पाणी नाही, असं हे दाबून सगळं काढलेलं आहे. गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि गॅस बंदच आहे. कढईमध्ये हा मसाला टाकायचा आहे. 1 चमचा असा हा मसाला घेते. आता हा घेतलेला चमचा आपला जो रेग्युलर भाजीसाठी असतो ना तो चमचा आहे, मोठ्या साईजचा. 1 चम्मच भरून मसाला टाकला. त्यानंतर गॅस चालू करायचा आहे आणि हा जो मसाला आहे ना हा फक्त आपल्याला गरम करून घ्यायचा आहे या प्रकारे. आता ही ग्रेव्ही कढईमध्ये घातली, गरम करून घेतली. त्यानंतर ह्या सोयाबीन वड्याच्या आतलं पाणी काढलेलं आहे ना, त्या सोयाबीन वड्या पिळून घेतलेल्या या मसाल्यामध्ये टाकायच्या आहे आणि परतून घ्यायच्या आहे. गॅस मात्र कमी ते मीडियमच ठेवायचा आहे, मोठ्या गॅसवरती करपेल. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. तर भाजीमध्ये पाणी घालताना हे उकळतं पाणीच घालायचं आहे, मी आधी सुद्धा सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे, आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आता ही भाजी तुम्हाला कितपत घट्टसर किंवा कितपत पातळसर हवी त्यानुसार पाणी टाकायचं आहे. आता ही भाजी थोडीशी पातळसर दिसते, पण गार झाल्यानंतर मात्र ही घट्टसर होईल. टिफिनमध्ये न्यायला अशा प्रकारची तुम्ही भाजी करू शकतात. आणि थोडी तुम्हाला पातळसर भाजी हवी असेल पुन्हा
पाणी घालायचं आहे. साधारण 1.5 ते 2 ग्लास पाणी टाकलं आणि भाजी ही मिक्स करून घेतलेली आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्या ज्या वड्या आहे आपल्याला मस्त ह्या शिजू द्यायच्या आहे. तर गॅसची फ्लेम कमी ते मीडियम ठेवायची आहे आणि कमी ते मीडियम फ्लेमवरती साधारण 3 ते 4 मिनिटांसाठी ही भाजी आपल्याला शिजून घ्यायची आहे. झाकण ठेवते. आता साधारण 3 मिनिटांनंतर मी झाकण काढून घेते. तुम्ही पाहू शकता गॅस अगदी कमी केलेला होता. मस्त तर्री आलेली आहे भाजीवरती आणि रंगही मस्त दिसत आहे. अशी ही थोडी घट्टसर आहे, पण गार झाल्यानंतर आणखीनच ही भाजी घट्टसर होईल. वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि अगदी झटपट खाण्यासाठी ही भाजी योग्य झालेली आहे. पाहुणे मंडळी आले किंवा घाई गडबडीच्या वेळेस सुद्धा अगदी पटकन होणारी ही भाजी. तर मंडळी, इथपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहत आलातच तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ कुठेतरी थोडा सुद्धा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आधीच सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन आहे ते दाबून ऑलवरती प्रेस करा, म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल. आता 3 ते 4 मिनिटं भाजी अगदी गॅसची फ्लेम कमी ठेवून शिजून घेतलेली आहे. त्यानंतर गॅस बंद केला आणि ही भाजी खाण्यासाठी अगदी योग्य झालेली आहे. तुम्ही पाहू शकता सोयाबीन वडीचा मसाला किती मस्त दिसत आहे आणि बनवायला तर काहीच वेळ लागलेला नाही. अगदी सोप्या पद्धतीने झटपट आपण ही भाजी बनवून घेऊ शकतो. अतिशय सोपी अशी आणि चविष्ट. ठेवलेली आहे. कढईमध्ये 1 पडी तेल घालायचं आहे. तेल घातल्यानंतर तेल हलकं आपल्याला असं गरम होऊ द्यायचं आहे. त्यानंतर अर्धी वाटी काजू घेतले. साधारण 20 ते 22 काजू आहेत. हे काजू आपल्याला अगदी गॅसची फ्लेम मंद ठेवून भाजून घ्यायचे आहे आणि कंटिन्यू आपल्याला हे अशा प्रकारे परतत घ्यायचे आहे, म्हणजे जेणेकरून ते काजू करपणार नाहीत. काजूला जास्तही ब्राऊन रंग आपल्याला आणायचा नाही, तर हलके असे काजू हे भाजून घ्यायचे आहेत. आता काजू हे भाजून झालेले आहे. थोडासा बदामी रंग आलेला आहे, जास्त डार्कही आणायचा नाही. या प्रकारे आता हे भाजून घेतलेले काजू प्लेटमध्ये काढून ठेवायचे आहे. अशा प्रकारे हे भाजून झालेले आहे. त्यानंतर त्याच कढईमध्ये कांदा सुद्धा आपल्याला टाकायचा आहे. 2 कांदे मीडियम साईजचे घेऊन उभे असे स्लाइडमध्ये हे चिरून घेतलेले आहे आणि हा स्लाइडमध्ये चिरलेला कांदा कढईमध्ये टाकून भाजून घ्यायचा आहे. कांदा आपण इतर भाज्यांना जसा भाजतो ब्राऊन त्या पद्धतीने भाजायचा नाही, तर गॅसची फ्लेम कमी आहे. कमी फ्लेमवरतीच मी हा कांदा परतून घेत आहे. कांदा हा आपल्याला अजिबात जळू द्यायचा नाही. कांदा हा जास्त भाजला तर भाजीची चव ही पूर्णपणे बिघडू शकते, म्हणून कांदा आपल्याला अशा प्रकारेच भाजून घ्यायचा आहे, जास्त जाळायचा नाही. कांद्याचा रंग बदललेला आहे. त्यामध्ये लसूण घालायचा आहे. तर या भाजीमध्ये लसूणही जास्त घालायचा नाही, नाहीतर लसूण आल्याचा उग्र वास येईल. 6 ते 7 लसूणच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा हे टाकून सुद्धा भाजून घ्यायचा आहे. आता कांदा असा मऊ झालेला आहे. आता या वाटीमध्ये 1 तासाआधी मी हे काजू भिजत घातलेले होते. काजू अशी भिजलेले आहे. लगेच तुम्हाला भाजी करायची असेल तर गरम पाण्यामध्ये काजू भिजत घातला तर अर्ध्या तासामध्ये सुद्धा छान भिजतो. पाण्यातून काढून काजू सगळा हा कांद्यामध्ये टाकायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे घातले आणि 2 मोठ्या साईजचे टमाटर हे बारीक चिरून घेतलेले आहे. साधारण 1 वाटी भरून टमाटरचे काप या कांद्यासोबत भाजून घ्यायचे. आता सगळं साहित्य हे परतून घ्यायचं आहे. कुठेही साहित्य हे जळालेलं नाही. असं हे मिक्स केल्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि 1 ते 2 मिनिटांसाठी शिजून घ्यायचं आहे. 2 मिनिटं झालेले आहे. तुम्ही पाहू शकतात टमाटर असा मऊ झालेला आहे. टमाटर मऊ होईपर्यंतच आपल्याला हे शिजवायचं आहे. मिक्स करून घेते. आता पूर्णपणे हे मिक्स करून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि हे सगळं मिश्रण आपल्याला पूर्णपणे गार होऊ द्यायचं आहे. आता थंड झालेलं मिश्रण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकू या प्रकारे आणि सगळं हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरला लावून. यामध्ये आवश्यकतेप्रमाणे पाणी घालायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर. तर अशी देठासकट कोथिंबीर घ्यायची आहे, म्हणजे भाजीला आणखीनच चव छान येते. असं हे वाटण झालेलं आहे. आता पुढच्या कृतीला आपण सुरुवात करूया. गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल घालायचं आहे. तर आता 1 मोठा चमचा तेल टाकलं. तेल गरम होऊ द्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर हे जे आपण वाटण करून घेतलेलं आहे ना ते वाटण टाकायचं आहे.
आपण जिरं हे मसाल्यामध्ये बारीक करून घेतलेलं आहे म्हणून फोडणीला घालणार नाहीत आणि काजू मसाल्याच्या भाजीमध्ये फोडणीला जिरे किंवा मोहरी अजिबात घालायचं नाही। तेलामध्ये हे वाटण टाकल्यानंतर परतून घ्यायचं आहे। रंगही मस्त असा आलेला आहे, तुम्ही पाहू शकतात वाटणाला सुद्धा। साधारण 1 ते 2 मिनिटांपर्यंत हे परतून घ्यायचंय। त्यानंतर यामध्ये काही आपल्याला मसाले घालायचे आहे। त्या मसाल्यामध्ये चिमूटभर घालायचं आहे हिंग आणि त्यानंतर चवीनुसार आपल्याला यामध्ये मिरची पावडर घालायची आहे। तर मी जी मिरची पावडर वापरते ना ही मीडियम चवीची आहे आणि आपण कांदा जास्त वापरलेला आहे, त्याशिवाय टोमॅटोही वापरलेला आहे, तर म्हणून मी 3 चमच या भाजीमध्ये मिरची पावडरचा वापर करत आहे। तुम्ही घेतलेली मिरची पावडर जर का तिखट असेल 2 चमच घालू शकतात किंवा तुमच्या चवीनुसार। त्यानंतर पाव चमचा गरम मसाला आणि 1 चमचा धने पावडर घालायची आहे आणि सगळे हे मसाले या वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचे। गॅस अगदी कमी आहे, कमी फ्लेमवरतीच हे जे मसाले आहे ना सगळे आपल्याला मस्त असे तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे। भांड्याला काही मसाला चिटकलेला आहे म्हणून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि ते पाणी सुद्धा या मसाल्यामध्ये घालायचं आहे, म्हणजे कुठेही मसाला आपला वायाही जात नाही। सगळं मिक्स करून घेऊ। असं व्यवस्थित पूर्ण हे मिक्स करून घेतलं ना, त्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे। गॅस मात्र अगदी कमीच ठेवायचा आहे, कमी फ्लेमवरतीच मस्त तेल सुटेपर्यंत हे भाजून घेतलेले आहे। साधारण 2 ते 2.5 मिनिटं झालेले आहे। त्यानंतर मी तुम्हाला झाकणे उघडून दाखवलेलं आहे। मसाल्याला मस्त रंगही आलेला आहे आणि असं तेल सुद्धा सुटलेलं आहे। परतून घ्यायचंय। तुम्ही पाहू शकता ही जी ग्रेव्ही आहे ना मसाला किती छान असा दिसत आहे। आता हे तेलामध्ये भाजून घेतलेले काजू घालायचे आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। पुन्हा परतून घ्यायचंय। अतिशय बनवायला सोपी ही काजू मसाला आहे। घरात भाजीला काही नसलं तेव्हा सुद्धा आपण बनवून घेऊ शकतो ही भाजी, किंवा पाहुणे मंडळी आले त्यांच्यासाठी सुद्धा बनवायला हा काजू मसाला अतिशय झटपट आणि चविष्ट असा होत असतो। मसाल्यामध्ये काजू टाकल्यानंतर झाकण ठेवायचंय। काजू छान असा शिजला जातो। पुन्हा मी दाखवते तुम्हाला, छान अशी तरी तर सुटलेली आहे, शिवाय रंगही मस्त असा दिसत आहे भाजीला। यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचे जास्तीचे साहित्य वापरलेले नाही, घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच मस्त असा हॉटेलसारखाच काजू मसाला आपण बनवणार आहोत। पाणी टाकायचं आहे, तर भाजीमध्ये केव्हाही गरम पाण्याचा वापर करायचा आहे आपल्याला। दुसऱ्या गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं होतं, साधारण 1 ते 1.5 ग्लास पाण्याचा वापर या ठिकाणी मी केलेला आहे। थोडं पाणी टाकल्यानंतर पूर्ण मिक्स करून घेते। आता आपल्या चवीनुसार ही भाजी करायची आहे। आपल्याला जितपत पाणी घालायचं आहे, पण जास्त पातळसर ही भाजी करू नका। गार झाल्यानंतर ही भाजी थोडी घट्टसर होते, म्हणून आणखी मी यामध्ये थोडं पाणी घालते। जास्त पातळही हा काजू मसाला करू नका, असं थोडासा थिक ठेवायचा आहे, असा घट्टसर अशा प्रकारचा। पाणी टाकल्यानंतर उकळी येऊ द्यायची आहे। आता उकळी आलेली आहे, त्यानंतर कोथिंबीर टाकते थोडीशी। कोथिंबीरची पानं स्वच्छ धुवून ती बारीक चिरून घेतली, ती पानं घातलेली आहे आणि मिक्स करून घेते। तुम्ही पाहू शकतात मंडळी, जशी हॉटेलमध्ये काजू मसाला मिळतो ना तशाच पद्धतीचा हा काजू मसाला अगदी झटपट आणि मोजक्या साहित्यात आपण हा बनवलेला आहे। रंगही अगदी तसाच आलेला आहे आणि ग्रेव्ही सुद्धा आणि दिसायला सुद्धा हा मसाला अगदी हॉटेल प्रमाणेच दिसत आहे। आता ही काजू मसाल्याची भाजी खाण्यासाठी अगदी योग्य झालेली आहे। प्लेटमध्ये मी तुम्हाला काढूनही दाखवते। अगदी परफेक्ट अशी ग्रेव्ही आणि परफेक्ट असा रंग या काजू मसाल्याला आलेला आहे, अगदी हॉटेल प्रमाणे। चवीला सुद्धा मस्त अशी ही काजू मसाल्याची भाजी लागत असते। तुम्ही नक्कीच करून पहा आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी थोडा सुद्धा आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब। अशी भाजी बनवण्यासाठी अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे, म्हणजेच चना डाळ। आता ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे। डाळ टिकवण्यासाठी पावडर वगैरे आपण लावतो, म्हणून डाळ स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून झालेली आहे। आता ही डाळ आपल्याला शिजवायची आहे, म्हणून डाळच्या दुप्पट पाणी टाकायचं आहे आणि अगदी थोडंसं पाव चमच तेल टाकते, म्हणजे डाळ मस्त शिजेल। आणि गॅस अगदी कमी करायचा आहे, कमी गॅसवरती ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे। कुकरमध्ये शिजवली तर डाळ ही जास्त शिजते, म्हणून पातेल्यामध्येच ही डाळ मी शिजवून घेते। आपल्याला पाहिजे तशी डाळ ही शिजली जाते म्हणून। आता डाळ शिजत आहे तोपर्यंत आपल्याला काही भाज्या चिरून घ्यायच्या आहे। आता मी हे 2 मीडियम साईजचे कांदे घेतले। कांदा अगदी आपल्याला पातळसर हा चिरायचा आहे, म्हणून असा स्लाइडमध्ये आधी कट करून घेतला आणि त्यानंतर अशा प्रकारे हा जो कांदा आहे अगदी पातळसर चिरून घेते। कांदा हा चिरून झालेला आहे। त्यानंतर एक मीडियम साईजचा टमाटर घेतलेला आहे। टमाटर हा स्वच्छ धुवून घेतला आणि त्यानंतर देठाचा भाग काढायचा आहे। अशा प्रकारे टमाटर हा अगदी पातळसर
अगदी लहान लहान क्यूब सारखा हा टमाटर मी चिरून घेते. पातळसर टमाटर जर का चिरायचा असेल तर अशाच प्रकारे तुम्ही चिरून घ्या, म्हणजे अगदी लहान लहान ह्या फोडी होतात. टमाटो हा चिरून झालेला आहे, प्लेटमध्ये काढून घेते. त्यानंतर आपली जी भाजी आहे ती डाळ पालकची, तर पालक घ्यायची आहे. तर या ठिकाणी मी 200 ग्रॅम पालक घेतला. पालक आधी स्वच्छ निवडून घेतलेला आहे. त्यानंतर 2 ते 3 पाण्याने पालक स्वच्छ धुवून घेतला. त्यानंतर अशा प्रकारे देठ असतात ना, हे जाड काड्या त्या काढून घ्यायच्या आहे आणि पालक सुद्धा आपल्याला अगदी बारीक असा हा चिरायचा आहे. अशा प्रकारे हा जो पालक आहे मी चिरून घेते सगळा. तुम्हाला कितपत भाजी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही पालक घेऊ शकतात, पण अर्धी वाटी डाळसाठी पाव किलो पालक हा अगदी परफेक्ट होतो. पालक चिरून झालेला आहे. त्यानंतर 7 ते 8 लसूणच्या पाकड्या घ्यायच्या आहे आणि लसूण सुद्धा आपल्याला असा बारीक चिरून घ्यायचा आहे. लसूण तुम्ही चिरून घ्या किंवा ठेचणीने ठेचून सुद्धा घेऊ शकता, तुमच्या आवडीप्रमाणे आहे. सगळ्या ह्या भाज्या चिरून झालेल्या आहे. तोपर्यंत डाळ पाहू कशा प्रकारे शिजलीस, तर झाकण काढून घेते. अशी एखाद डाळ आपल्याला दाबून पाहायची आहे. तुम्ही पाहू शकता डाळ अशी लगेच ही दाबली जात आहे, पण खूप अशी मऊ सुद्धा झालेली नाही. तर अशाच प्रकारची डाळ आपल्याला ही शिजून घ्यायची आहे. आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे. त्यानंतर भाजी बनवण्यासाठी कढई गॅसवरती ठेवली. तेल टाकायचं आहे 1 मीडियम चम्मच इतपत. तेल गरम झालं का पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकायचे आहे. जिरे मोहरी दोघं तडतडली का त्यामध्ये 2 तमालपत्र घालते आणि हा जो आपण लसूण बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकायचा आहे. थोडासा लसूण आपल्याला राहू द्यायचा आहे वाटीमध्ये, पुढे वापरायचा आहे. असं थोडासाच ठेवलेला आहे. लसूण थोडासा परतून घ्यायचा आहे. काही सेकंद लसूण हा परतून घेतलेला आहे. असा थोडासा लसूण लालसर झाला का त्यामध्ये हा बारीक चिरून घेतलेला कांदा टाकू आणि परतून घेऊ. गॅसची फ्लेम मीडियम आहे. मीडियम गॅसवरती आपण हे सगळे मसाले व्यवस्थित असे भाजून घेऊ. असा कांदा हा अर्धवटपेक्षा जास्त भाजून झाला का त्यामध्ये आपल्या चवीनुसार मिरची पावडर टाकू. तर या ठिकाणी मी 2 चमचे मिरची पावडरचा वापर करते. मीडियम चवीची आहे म्हणून तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता. त्यानंतर 1 चमच धने पावडर टाकली आणि चिमूटभर हळद घालायची आहे. आपल्या चवीनुसार गरम मसाला टाकायचा आहे, तर पाव चमचा गरम मसाला टाकते. सगळे मसाले हे परतण्याच्या आधी थोडंसं पाणी टाकायचं आहे, म्हणजे मसाले परतत असताना ते जळतही नाही आणि व्यवस्थित असे भाजले जातात. असे मसाले व्यवस्थित असे भाजून घेतले का भाजीला रंगही छान येतो आणि तरी सुद्धा मस्त येते. गॅस अगदी कमी ठेवायचा आहे आणि कमी गॅसवरती साधारण 1 मिनिटापर्यंत हे जे मसाले आपण टाकलेले आहेत ना, मिरची पावडर वगैरे, हे सगळं परतून घ्यायचं आहे. मसाल्याला मस्त असा रंग आलेला आहे आणि तेल सुद्धा सुटलेलं आहे. त्यानंतर हा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे. टोमॅटो सुद्धा 1 मिनिटासाठी आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि परतत असतानाच त्यामध्ये मीठ टाकलं. असा 1 मिनिटापर्यंत असा थोडा मऊ होईपर्यंत टमाटर परतून घेतला. त्यानंतर ही शिजून घेतलेली डाळ आहे ना हरभऱ्याची, त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि ती डाळ फक्त या मसाल्यामध्ये टाकायची आहे आणि या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. अशी व्यवस्थित ही मिक्स करून झालेली आहे. त्यानंतर हा जो बारीक चिरून घेतलेला पालक आहे ना तो टाकायचा आहे. सगळा पालक हा टाकून घेतला, मिक्स करून घेते. डाळ, पालक आणि सगळे मसाले हे मिक्स झालेले आहे. डाळचं शिजलेलं जे पाणी वेगळं काढून ठेवलेलं होतं तेही टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आता ही भाजी आपल्याला कितपत पातळसर करायची आहे त्यानुसार पाणी टाकायचं आहे. तर साधारण 1 ग्लास पाणी हे कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे आणि उकळतं पाणी भाजीमध्ये टाकायचं आहे. मिक्स करून घेतल्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटं अगदी गॅस कमी करून मस्त ही भाजी शिजू दिलेली आहे. 2 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवत आहे. भाजीला मस्त रंग आलेला आहे. डाळ सुद्धा मी तुम्हाला दाबून दाखवते. अशीच ही राहायला हवी, जास्त मऊ सुद्धा ही डाळ व्यवस्थित अशी लागत नाही, अशीच राहू द्या. आता ही भाजी झालेली आहे. भाजीला तडका द्यायचा आहे. थोडंसं बटर घेते किंवा तूपही घेऊ शकता. मी बटर तडका पॅनमध्ये टाकलं. गरम झाल्यानंतर 1 मिरची टाकते आणि जो आपण लसूणचे काप राहू दिलेले होते ना ते लसूणचे काप टाकायचे आहे. चिमूटभर हिंग टाकून मिक्स करून घ्यायचंय आणि अशी ही फोडणी ह्या भाजीच्या वरती टाकायची आहे. अगदी रेस्टॉरंटमध्ये अशाच पद्धतीने ही फोडणी टाकून भाजी तयार केली जाते. फोडणी टाकणे पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण तुम्ही टाका, चवीला मस्त ही भाजी लागते. आता फोडणी ही मिक्स करून घ्यायची आहे आणि झटपट अशी चविष्ट आपली ही डाळ पालकची भाजी तयार झालेली आहे.